श्री साई ज्ञानेश्वरी. 5वा अध्याय. भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती कठीण आहे, असंभव नाही. सद्गुरू भगवत प्राप्तीची युक्ती सांगतो. आत्म्यात परमात्म्याचा अनुभव करणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्काराचा निरंतर अभ्यास भगवत प्राप्तीत सहाय्यक. सद्गुरूच्या आशीर्वादाने उघडते नशिबाचे दार. अध्याय 5. भगवत प्राप्ती. श्री साई हरिपंत संवाद. हरिभाऊ पंत दीक्षित नगर ब्राह्मण होते आणि त्यांनी इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण घेतले होते. ज्याप्रमाणे भृंगा कमळाच्या फुलावर स्वतःला समर्पित करतो, त्या प्रकारे हरिभाऊ श्री साई चरणावर पूर्णतः समर्पित होते. त्यांचे मन पूर्णपणे साई प्रेमाने भारलेले होते. शिर्डीतच ते राहू लागले होते, ज्यामुळे साई चरणाजवळ राहून त्यांची आध्यात्मिक प्रगती होईल. एकदा प्रातःकाळी हरिभाऊ ईश्वराचे ध्यान लावून बसले होते, तेव्हा एक अपूर्व चमत्कार झाला. ते ध्यानामध्ये असताना विठ्ठलाची साक्षात मूर्ती प्रकट झाली. त्यांनी पाहिले की विठ्ठल आपल्या कमरेवर दोन्ही हात ठेवून उभे आहेत. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. विठ्ठल मूर्तीला पाहून हरिभाऊच्या मनाला अतिशय आनंद झाला. ते मनातल्या मनात म्हणाले, हे साई, त्या विशेष कृपेमुळे माझी आध्यात्मिक प्रगती झाली आणि म्हणून विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाचे सौभाग्य मला प्राप्त झाले. तसे पाहता मी त्यांच्या योग्य नाही, परंतु साईंनी मला लायक बनवून श्री हरीचे दर्शन घडविले. ह्या अनमोल आध्यात्मिक लाभाविषयी शिवाय आता माझी दुसरी कोणतीच इच्छा नाही. दीक्षित त्याच आनंदाच्या भरात मशिदीमध्ये आले आणि त्यांनी श्री साईचे दर्शन घेतले. श्री साई हरिपंताला म्हणाले, काका, आजचा दिवस किती छान आहे. आज तुम्ही धन्य झालात. विठोबा पाटील स्वतः चालत तुमच्या जवळ आले ना? अर्थात संतांच्या मंदिरातील निवास करणारे पाटील ईश्वर संसाराचा उद्धार करतात. त्या विठोबा पाटलच्या गुणाचे वर्णन करण्यास माझे शब्द कमी पडतात. श्री साईचे असे बोल ऐकून हरिभाऊने आपले दोन्ही हात जोडले आणि म्हणाले, हे बाबा, तुमचे कार्य अद्भुत आणि वेगळे आहेत. तुमची लीला फक्त तुम्हीच ओळखू शकता. हे श्री साई, आम्ही आपले लेकरू आहोत. तुम्ही आमची आई आहात. एका लेकरासाठी काय योग्य व अयोग्य हे फक्त आईचे हृदयच ओळखू शकते. आमच्या हिताचे काय आहे, आमचे कल्याण कशात आहे, हे केवळ तुम्ही जाणता. हे श्री साई, मी आपला अबोध बालक आहे. मी तुम्हाला काय विनंती करू? मी तर माझा विश्वास आपल्या चरणी अर्पण केला आहे. आता चरणी व शरण आलेल्या बालकाचा उद्धार करणे आपल्या हातात आहे. पुढे हरिभाऊ श्री साईंना म्हणतात, हे श्री साई, विठोबाने मला साक्षात दर्शन अवश्य दिले, परंतु हा खेळ तर तुम्ही खेळला. असे संभव करणारे तर तुम्हीच आहात. आम्ही कळसूत्री बाहुल्यांना नाचताना पाहून कळसूत्री बाहुल्यांची स्तुती करतो, परंतु त्या बाहुल्यांना नाचवणारा जो सूत्रधार आहे तो मुख्य असतो. म्हणून आम्हाला सूत्रधाराची ईश्वर स्तुती करायला पाहिजे. हे श्री साई, तुमची मूर्ती जगात जागोजागी व्याप्त आहे. तुम्ही सर्वव्यापी आहात. तुम्ही संसारातील प्रत्येक वस्तूमध्ये दर्शन द्या. मी संसारातील जी कोणती वस्तू पाहीन त्यात मला फक्त तुमची प्रतिमा दिसावी. याशिवाय मी तुम्हाला काय मागू? या व्यतिरिक्त मला कशाच्याही अपेक्षा नाही. श्री साई म्हणाले, काका, मनात चिंता ठेवू नका. तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. गुरु ज्याच्यावर प्रसन्न होतात त्यांची भेट ईश्वराबरोबर सुद्धा तेच करवतात. गुरुला वाटले तर ते भक्ताला ईश्वराचा साक्षात्कार करवतात. ज्याने फक्त उसाची शेती केली असेल त्याला काय उसाचा रसाचा एक प्याला पिण्यास मिळणार नाही? अवश्य मिळेल. ज्याने भक्तीचे पीक घेतले असेल त्याला भक्तीचे गोड फळ कसे मिळणार नाही? अवश्य मिळेल. ज्याच्यावर भागीरथी गंगा प्रसन्न आहे आणि ज्याला स्वतः भागीरथी उपलब्ध झाली असेल त्याला काय थंड पाण्याची कमतरता होऊ शकेल? कदापि नाही. ज्याच्या हातात शुद्ध केसर आहे त्याच्या हातात सुगंध आपोआप असतो. त्याला काय सौरभाची कमतरता भासू शकते? हे हरिभाऊ, तू अध्यात्म मार्गावर समर्पित होऊन चालत आहे. तुझा
आध्यात्मिक लाभ निश्चित आहे. तुझी आध्यात्मिक प्रगती अवश्य होईल, यात यत्किंचितही संदेह नाही. मेघा श्री साई संवाद. मेघा नावाचा एक गुजराती ब्राह्मण होता. गायत्रीवर त्याची आस्था होती. तो भक्ती पुरश्चरणाचे पारायण करायचा. मेघाच्या डोळ्यावर लांब केसाचा मोठा जुडा होता. तो उंचापुरा आणि बलवान होता. तो नेहमी हर हर महादेव म्हणून जप करीत असे. मेघा दररोज पहाटे थंड पाण्याने स्नान करायचा. नंतर आपल्या कपाळावर त्रिपुंडाकार चंदन लावायचा. त्याच्यात तप आणि भक्तीचा तेज दिसून येत असे. तो स्वतः शिव जालंधर सारखा वाटायचा. मेघा रोज मशिदीकडे जायचा. दिवसातून 3दा साईचे दर्शन करायचा. मेघा म्हणतो, मी जेव्हा साईचे दर्शन करतो तेव्हा श्री साई मला व्योमकेश शिवासारखे दिसतात. मेघा बेलपत्रांनी श्री साईची पूजा करायचा. त्यांच्या पुढे बसून ओम नमः शिवायचा जप करायचा आणि आदराने तो साई चरणावर आपले मस्तक टेकवायचा. मेघा दररोज 5 मैल जाऊन गोदावरीचे जल आणून श्री साईचे स्नान करायचा. लोकांनी विचारले तर मेघा म्हणायचा, श्री साई त्र्यंबकेश्वर शिव आहेत. त्यांचे स्नान करण्यासाठी गोदावरीचे पाणीच सर्वथा उपयुक्त आहे. दुसरे कोणतेही पाणी साईच्या स्नानासाठी योग्य नाही. मेघा शिवभक्त होता. त्याचे रोम भगवान शिवाची पूजा, आराधना आणि भक्तीमध्ये लिप्त होता. तो श्री साईंना सुद्धा भगवान शिव समजायचा. श्री साई अद्भुत होते. ते मेघांच्या भक्तिभावनेला निरंतर विकसित करत होते. मेघा ज्या रूपात त्यांची पूजा करायचा ते त्याची तशीच पूजा स्वीकार करीत होते. एवढेच नाही तर मेघा जेव्हा त्यांच्याकडे पाहायचे तेव्हा साई त्यांना शिवरूपातच दिसायचे. मेघाची अशी असीम भक्तिभावना पाहून कृपामूर्ती श्री साई त्यांच्यावर प्रसन्न झाले. ते मेघाला म्हणाले, हे घे, मी आशीर्वादाने हे शिवलिंग तुला देतो. तू हृदयाने शिवाला आपला आराध्य आणि परमेश्वर मानले आहे. तेव्हा तू ह्या शिवलिंगाची नित्यपूजा करीत जा. तुझी आध्यात्मिक प्रगती होईल. तुला भगवत प्राप्ती होईल. मेघाचे हे संक्षिप्त चरित्र वर्णन आहे. मेघाप्रमाणे कोणताही व्यक्ती तो कोणत्याही स्वरूपात ईश्वराची उपासना करीत असेल तर ते श्री साई दुःखी कष्टी होत नसत. श्री साई तर भक्ताकडून आस्था, श्रद्धा आणि भक्तीची उपेक्षा करायचे. भक्त कोणत्या स्वरूपात श्रद्धा करतो याबद्दल त्यांना काही देणं घेणं नव्हतं. श्री साईच्या भक्तीची अद्भुत विशेषता आहे. कोणी शिवभक्त साईंना प्रणाम करायचा त्याला ते शिवरूप दिसायचे. कोणी वैष्णव भक्त त्यांना प्रणाम करायचा तेव्हा श्री साई त्यांना केशव कृष्ण रूपात दिसायचे. मुसलमान भक्तांना ते पवित्र पैगंबरच्या रूपात दिसायचे. ज्याची जशी आस्था असेल त्यांना श्री साई तसाच अनुभव प्राप्त करवायचे. नाना श्री साई संवाद. चांदोरकरांनी पाहिले की श्री साई नेहमी आपल्याजवळ एक वीट ठेवायचे. ते त्या विटेवर फार प्रेम करायचे. त्याच्यासाठी ती वीट प्राणापेक्षा अधिक मूल्यवान आणि प्रिय होती. इतकेच नव्हे तर श्री साई रात्री जेव्हा झोपायचे तेव्हा विटेवर आपले डोके ठेवून झोपायचे. हे पाहून चांदोरकरांना फार आश्चर्य वाटे. चांदोरकरांनी थोडा विचार केला आणि आपले दोन्ही हात जोडून साईंना म्हणाले, बाबा, तुम्ही ह्या विटेवर डोकं ठेवून झोपता. ही आपल्या डोक्यासाठी योग्य नाही. मी त्यासाठी आपल्याला एक उशी देतो. तुम्ही त्यावर आपले डोके ठेवून झोपत जा. तुमची आज्ञा असेल तर मी तुमच्यासाठी एक उशी आणतो. श्री साई चांदोरकरला म्हणाले, नाना, ह्या विटेची किंमत कोणीही करू शकत नाही. तुमच्या लाखो मऊ उषा ह्या विटेची बरोबरी करू शकत नाही. ही वीट मला माझ्या गुरुने दिली आहे. ही वीट गुरुच्या करकमलाने दिलेली अनमोल भेट आहे. हे नाना, तू ह्या विटेचे महत्त्व समजू शकत नाही. ह्या विटेची किंमत संपूर्ण ब्रह्मांडापेक्षा जास्त आहे. गुरुच्या हाताने आशीर्वाद स्वरूप किंवा भेट स्वरूप दिली गेलेली लहानात लहान आणि सर्वसाधारण वस्तूसुद्धा अनमोल असते. त्याची बरोबरी संसारातील अतिशय किंमती महागड्या वस्तूही करू शकत नाही. हे नाना, ह्या विटेचे मी नेहमी ध्यान ठेवतो. ही वीट माझा प्राण आहे. जोपर्यंत ही वीट आहे तोपर्यंत माझे जीवन आहे. जेव्हा ही वीट नसेल तेव्हा माझ्या शरीरात प्राण नसेल. गुरुच्या आशीर्वादातच शिष्याचे अस्तित्व आहे. गुरुचे आशीर्वाद नसेल तर शिष्याचे काय अस्तित्व. पुढे श्री साई नानाला म्हणतात,
सद्गुरूच्या चरणावर ज्याचे मस्तक असते त्याच्या काळसुद्धा काहीही बिघडवू शकत नाही. म्हणून मी नेहमी आपले मस्तक गुरुचरणावर ठेवतो. माझ्यासाठी ही वीट गुरुचरण आहेत, ईश्वराचे चरण आहेत. माझे मस्तक ह्या समर्थ आणि शक्तिशाली विटेवर नेहमी वाकलेले राहील, नेहमी टेकलेले राहील. ही वीट नेहमी मला शक्ती आणि लोकोपकारी क्षमता देत राहील. ही वीट गोदावरीच्या पाण्याप्रमाणे आहे, जे आपल्या पावन परमाणूंनी भक्तांना शक्ती आणि उदारतेची क्षमता देत राहते. श्री साईचे असे वचन ऐकून चांदोरकर भावविभोर झाले. त्यांनी विटेवर आदराने मस्तक झुकविले आणि ते म्हणाले, हे श्री साई, तुम्ही धन्य आहात. तुम्ही आम्हाला विटेच्या महात्म्याबरोबरच सद्गुरू आणि ईश्वराच्या महिमेचे ज्ञान करून दिले. मौली साहेब रतनजी श्री साई संवाद. रतनजी नावाचा एक पारसी व्यक्ती नांदेड येथे राहत असे. तो नांदेडहून शिर्डीला साई दर्शनासाठी जात होता. त्याच दिवशी त्याने आपल्या घरी मित्रांना आणि नातेवाईकांना फराळास आमंत्रित केले होते. त्यावेळी अचानक मौली साहेब नावाचे एक भगवत भक्त त्यांच्या घरी आले. मौली साहेबाचे येणे त्यांच्या घरी वसंतासारखे होते. सर्व लोकांनी त्यांचे स्वागत केले आणि उंच आसनावर बसवले. सर्वांनी चहा आणि फराळ केला. त्यावेळी रतनजींनी मौली साहेबांना पुष्पमाला घातली आणि त्यांनी नारळाची भेट दिली. रतनजीच्या सन्मानानंतर मौली साहेब हसले आणि त्यांनी आपला वरदहस्त रतनजीच्या डोक्यावर ठेवला. मौली साहेब रतनजीला म्हणाले, हे सज्जन माणसा, तू शिर्डीला लवकर जा. बाबांना आदरपूर्वक आदाब आणि नमस्कार सांग. हे प्रिय रतनजी, या सर्व जगात साईबाबासारखा योग्य दुसरा कोणी फकीर नाही. तू तिथे जाणं म्हणजे तुझे नशीब समज. तुझे शिर्डीला जाणे म्हणजे तुझे नशीब उघडण्याची वेळ आली. मौनी साहेबाचा आशीर्वाद घेऊन रतनजी शिर्डीला गेला. रतनजी शिर्डीला पोहोचले आणि त्यांनी श्री साईचे दर्शन घेतले. कैवल्यदानी श्री साईंनी तत्काळ रतनजीला विचारले, तू नांदेडहून सरळ शिर्डीला आला. बरं झालं की तू झाला. मी तुझा सर्व भार वाहीन आणि तुझी चिंता कायमची दूर करीन. तू मला किती दक्षिणा देतो? तू मला जी काही दक्षिणा देऊ इच्छितो उदार मनाने दे. रतनजी घाबरत साईंना म्हणाला, माझे जेवढे सामर्थ्य आहे तेवढी मी दक्षिणा देईन. तुम्हीच मला कृपा करून सांगा की मी तुम्हाला किती दक्षिणा देऊ. तुम्ही जे मागाल ते मी आपल्याला देण्यास तयार आहे. एवढे ऐकून साई म्हणाले, मी दक्षिणा मागण्याआधी तू मला काही दक्षिणा अगोदर दिली आहेस. याशिवाय उरलेली दक्षिणा तू मला दे. नवे उरलेली दक्षिणा तू लवकरात लवकर दे. श्री साईचे बोल ऐकून रतनजी मनात विचार करू लागला, मी आजपर्यंत केव्हाच शिर्डीला आलो नाही. मी कधीच श्री साईचे दर्शन घेतले नाही. मग या अगोदर मी साईंना दक्षिणा केव्हा दिली? साई कसे म्हणतात की अगोदर मी त्यांना दक्षिणा दिली? त्याने विचार करणं थांबवलं आणि साईंनी सांगितलेल्या हिशोबाप्रमाणे उरलेली दक्षिणा तत्काळ दिली. श्री साईचा हिशोब त्याच्या विचाराच्या बाहेरचा होता. दुसऱ्या दिवशी साईने रतनजीला इशारा केला आणि म्हणाले, अरे रतनजी, 2 दिवसापूर्वी तुझ्या घरी पाहुणा आला होता. तू त्याचा आदर सत्कार केला होता ना? ती मेजवानी आठव. मग तुझ्या मनातील सर्व संशय दूर होईल. बाबांनी दिलेला प्रसाद घेऊन रतनजी शिर्डीवरून नांदेडला परत गेले. श्री साईंनी दक्षिणासंबंधी जो हिशोब सांगितला होता तो त्यांच्या अंतर्मनात एक कोडे बनून फिरत होता. एक दिवस रतनजी आपल्या घर खर्चाचा हिशोब वही खात्यामध्ये पाहत होता. त्यात त्याने पाहिले की त्याच्या घरी एक पाहुणा मौली साहेब आला होता. त्याच्या स्वागतासाठी काही खर्च झाला होता. हा खर्च तेवढाच होता जेवढा साईंनी शिर्डीत बसल्या बसल्या त्याला सांगितला होता. मेजवानीसाठी लागलेल्या खर्चाला साईंनी पूर्वप्राप्त दक्षिणेच्या रूपात सांगितले होते. श्री साईद्वारा सांगितलेली राशी तेवढीच होती. तेवढी मेजवानीच्या खर्चासाठी लागलेली राशी वही खात्यात लिहिली होती. हे बघून आणि समजल्यावर रतनजीला खूप आश्चर्य झाला. त्यांच्या मनातील संशय दूर झाला. रतनजी मनातल्या मनात म्हणाले, हे श्री साई, तुमची शक्ती आणि सामर्थ्य अगाध व अद्भुत आहे. श्री साई म्हणतात, उत्तम कार्यासाठी जो पैशाचा खर्च केला जातो तो सर्व माझ्यापर्यंत पोहोचतो. तो सर्व माझ्या निमित्ताने खर्च होतो.
हे चिरंतन सत्य समजा. जर तुम्ही सद्गुरू किंवा संताचे पूजन करता, सद्भावाने त्यांची भक्ती करता, तर ती साईच्या निमित्तानेच केलेले पूजन आहे. ती साईचीच भक्ती आहे. तुमचे पूजन आणि तुमची भक्ती श्री साईपर्यंत पोहोचते. तुम्ही मौली साहेबाची पूजा आणि त्यांचा आदर सत्कार केला. ती सर्व माझी पूजा आणि माझा आदर सत्कार होता. त्यांच्यातच आणि माझ्यात कोणताच भेद नाही. दोघे दोन नाही, एकच आहेत. ईश्वराचे स्वरूप कोणतेही असो, परंतु प्रत्येक स्वरूपात ईश्वर एकच असतो. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु.